कल्याण स्टेशनला मी पोहोचली आणि इथूनच आपल्याला ट्रेन पकडायची आहे पुण्याला जाण्यासाठी. तो मी आता कल्याण स्टेशनला पोहोचली आहे आणि कल्याणवरून आता पुण्याला जाणारी ट्रेन आहे 11:55 तर पुण्याला जाण्याचं तिकीट मी कल्याणवरून काढलेलं आहे 85 रुपये. तर 100मधून 15 रुपये मला वापस दिले. तर आता 11:55ला ट्रेन येणार आहे. तर चला मग आता मी आता ब्रिजवर उभी आहे आणि इथूनच बघायचं आहे की ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्म नंबरवरती लागणार आहे. तर प्लॅटफॉर्म नंबर 4वरती ट्रेन लागणार आहे. तर मी 4 नंबरवरती आले. हे बघा कल्याण स्टेशन. हा जनरल डब्बा आहे तसा. तर आता आपली ट्रेन आलेली आहे आणि मी जिथं जनरलचा डब्बा आहे तिथं उभी आहे आणि ट्रेन नंबर आहे 22-157. तर बघा आता आपली ट्रेन आली. 12:30 वाजता ट्रेन आली. हा आपला प्रवास आता इथून सुरू होणार आहे कल्याण ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगपर्यंत. तर आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि इथून कसं जायचं, तिकीट किती आहे, बस कुठे मिळणार आहे, खाण्यापिण्याच्या वस्तू काय आहेत, प्रसाद कितीपर्यंत आपल्याला मिळतो, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. फायनली मी आता ट्रेनमध्ये बसलेली आहे आणि बघू शकता हा लेडीज डब्बा आहे. पूर्ण डब्बा खाली आहे आणि छानपैकी मला जागा मिळाली आणि खिडकीजवळ जागा मिळाली मला. तर चला मग आता इथून आपला प्रवास सुरू होते भीमाशंकर ज्योतिर्लिंगचा. तर आता आपण भेटूया भीमाशंकर ज्योतिर्लिंगला. आता मध्ये मध्ये काही असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवते. 11:55ची गाडीचा टायमिंग होता. तर ती गाडी आली 12:30ला. थोडं लेट करता 12:30 वाजले, कारण इथून लेट झालं तर मग परत पुण्याला लेट होणार आहे. आणि बघूया आता ही गाडी पुण्याला किती वाजता पोहोचणार आहे ते. आणि खूप छान बाहेरचं बघा, खूप छान असं सुंदर वातावरण आहे आणि संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे आणखीनच छान दिसते. आत्ताचे वाजले आहेत 2:20 झाले आणि आता लोणावळा स्टेशनला मी पोहोचलेली आहे. तर याच्यानंतरचं स्टेशन येणार आहे ते पुणा. तर मला वाटतं 3:30 तरी वाजतील आता पोहोचायला. आत्ताचे वाजले आहेत 3:30. तर 3:30 वाजता मी पुण्याला उतरलेली आहे. आता थोडा वेळ इथं थांबते. आता बघूया नंतर थोडा उजेड झाल्यानंतर बस किती वाजता आहे ते बस स्टॉपला जाऊन. तर 3:30 वाजले. तर आता काही मी स्टेशनच्या बाहेर जात नाही, थोडा उजेड झाल्यानंतर मग जाते. तर चला मग आता बस स्टॉपला भेटूया आपण. तर हा जो रोड जातो हा रोड बस स्टॉपला जातो. तर तिथून बघूया ऑटो रिक्षा काय आपल्याला बस स्टॉपला मिळतात का जाण्यासाठी ते. तर हे बघा मी इथून ऑटो पकडला आणि ऑटोची तिकीट आहे 100 रुपये. तर आपल्याला शिवाजीनगर बस स्टॉपला जायचं आहे. तर मी आता बस स्टॉपला पोहोचली आहे. तर आता बघूया इथून कोणी बोलते 5:30ला बस आहे, तर प्रायव्हेट बस पण आहे. तर बघते आता बस किती वाजता जाणार आहे ते. तर पहिली बस आपल्याला शोधावं लागेल. आता हा पूर्ण बस स्टॉप आहे आणि शिवाजीनगर या बस स्टॉपचं नाव आहे शिवाजीनगर. तर बघा संपूर्ण बस उभ्या आहेत. तर मी आता चौकशी करते की बस नेमकी किती वाजता आहे ते. तर आत्ता वाजले आहेत 4:15. तर 4:30ला मला बस मिळाली आणि ही बस आहे ACची. तर याचं तिकीट आहे 185 रुपये आपल्याला शिवाजीनगरपासून ते भीमाशंकरपर्यंत. आता इथून चालू होतो सुंदर चारी बाजूंनी दाट धुके, उंच उंच डोंगर आणि धबधब्यांचा आवाज मनाला भुरळ घालतो. खूप सुंदर वातावरण, थंडी हवा आणि ते संपूर्ण धुकं आणि मोठमोठे हिरवेगार डोंगर बघून कसं मन एकदम प्रसन्न होते. माणूस कितीही दुःखात असला आणि हे जे वातावरण बघितलं तर सर्व दुःख तो विसरून जाते. असं मनमोहक वातावरण येते आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. सगळीकडे हिरवीगार झाडे, हिरवीगार डोंगर, उंच उंच डोंगर आणि खूप सुंदर असं एकदम जसं असं वाटतं की हिरवा शालूच घातलेला आहे. असं सुंदर वातावरण इथलं आहे आणि अशा प्रकारे
आता इथलं हे जे वातावरण आहे सुंदर, इथून आता सुरुवात होत आहे. तर हे थोडं AC बस असल्यामुळे तर काच आहे आणि त्या काचावरती कसं पाऊस पण चालू होता आणि काचावरती पाणी आहे, तर त्याच्यामुळे थोडं थोडं तुम्हाला ते पाणी दिसते आणि खूप धुकं होतं. त्यामुळे मग मला बरोबर असं तरी पण खूप छान आला. आणि तुम्ही बघू शकता कल्याणवरून येण्यासाठी भरपूर बस आहेत पुण्याला आणि तिथून बस चालूच राहतात. प्रायव्हेट बसवाले 800 रुपये घेतात जाणे येण्याचे, कारण ते घेऊन जातात आणि संध्याकाळी दर्शन झाल्यानंतर घेऊन येतात. तर मला 800 रुपये बोलले होते, तर मी बोलले नको. आणि सरकारी बस आहे, तर ती बस 5:30ला सुरू होते, तिथून जाते बसस्टॉपवरून 5:30 वाजता. आणि मी AC बसनं आली. म्हटलं आपण जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर आपलं दर्शन होणार आहे, कारण श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते. तर त्यामुळे म्हटलं आपण लवकर जाऊया, म्हणून मग मी AC बसमध्ये बसली आणि त्याचं तिकीट तुम्हाला मी सांगितलं 185 रुपये आहे. जेंट्सचं तिकीट माणसाचं थोडं जास्त आहे आणि लेडीजचं कमी आहे. तर लेडीजचं 185 रुपये आहे आणि लाल बसचं तिकीट आहे 130 रुपये. त्या बसचं तिकीट कमी आहे. आता इथून आपलं सुंदर असं छान वातावरण सुरू झालेलं आहे आणि जिकडे बघावं तिकडे हिरवं आहे आणि खूप सुंदर दिसते. पाण्याचे धबधबे आहेत आणि पाऊस तर चालूच आहे आणि धुकं पण खूप आहे. जेव्हा आपली बस वरती अशी चढत जाते तर खूप सुंदर असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं, कारण तुम्ही जेव्हा खिडकीजवळ बसणार तेव्हा तुम्हाला बघायला मिळणार खूप छान असं. आणि जर लाल बसमधून गेलात ना, सरकारी बसमधून, तर खूप सुंदर दिसते, कारण हे जे आहे ACची बस याचे काच वगैरे लावलेले असतात ना, त्याच्यामुळे थोडं तकलीफ होते बघायला, पण तरी पण खूप छान दिसते. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आहे. आणि ते बस स्पीडनं चालत होते, त्याच्यामुळे मग माझा कॅमेरासुद्धा थोडा थोडा हलत होता मोबाईल. आणि सर्वीकडे भाताची शेती लावलेली आहे. खूप छान हिरवीगार भाताची शेती पण आलेली आहे. आणि फुलगोबी म्हणतात ना, फुलगोबी पण बऱ्याच ठिकाणी लावलेली आहे. बऱ्याच ठिकाणी कमी जागेमध्ये भाजीपाला, खूप छान असा भाजीपाला पण लावलेला आहे आणि खूप सुंदर दिसते ते भाताची शेती. हे पूर्ण भाताची शेती कुठे कुठे लावलेली आहे ना, खूप छान असा भात आला, कारण पाऊस सकाळपासून चालू आहे आणि इथं जास्त पाऊस पडतो आणि सगळीकडे धुकं आहे. असं समोरचं लवकर दिसतच नाही, एवढं धुकं सगळीकडे आहे. आणि असं वाटायला लागलं की ढग पण मला दिसत नाही, पूर्ण ढग काळेशार त्या धुक्यामुळे दिसतात. तर चला मग आता आणखीन पुढे जाऊया, आणखीन काय बघायला मिळतं छान छान. आता इथं हॉटेल आहे आणि या हॉटेलजवळच बस थांबलेली आहे सर्वांना चाय नाश्ता करण्यासाठी. सुंदर वातावरण आहे, थंड थंड वातावरण आहे आणि आत्ताच आम्ही चहा पिला आणि खूप छान वातावरण आहे. पूर्ण धुकं, म्हणजे असं तुम्ही बघू शकता, सुंदर हवा आहे. आत्ता किती वाजले? 7:20 झालेत, अजून आम्हाला पोहोचायला टाईम आहे. इथं चाय प्यायला थांबलेलो आहे, पाठीमागे हॉटेल आहे, तर चाय पिऊन झालेला आहे. आणि तरी मला वाटतं 1.5 तास तरी लागेल, 8:30 वाजेपर्यंत पोहोचणार आम्ही. तर अजून बाकीचे चाय पित आहेत, कोणी नाश्ता करते. तर वरती असं म्हणते दुकानवाले भाऊ की पाऊस आहे वरती. आता बघूया, अजून टाईम आहे जायला, पण इथूनच थंडी लागते. खूप थंड वातावरण आणि धुकं आहे, खूप थंडी लागते, पाऊस पण आहे. तर चला मग वरती भेटूया.
तर आता आम्ही भीमाशंकरला पोहोचलो. आत्ता 8:30 वाजले आणि बघा तुम्ही बघू शकता इथलं वातावरण कसं आहे ते, आणि पाऊस चालू आहे. सगळ्यांनी रेनकोट घातलेला आहे आणि मी घरून छत्री आणली, मी रेनकोट काही आणलं नाही. तर आता सगळेजण दर्शनाला चालले. तर इथून हे जे सगळेजण जात आहेत ते दर्शनासाठीच जात आहेत आणि कोणी कोणाला दिसत नाही. खूप धोका आहे. आणि चला मग हार फुलं घेऊया. बाजूलाच फुलांचं प्रसाद, हॉटेल आणि जे आपल्याला साहित्य पाहिजे, बेलपत्र, फुलं, नारळ सगळं बाजूला आहे. हे आहे मेन गेट भीमाशंकर शिवलिंगचं आतमध्ये दर्शनाला जाण्यासाठी. आणि इथूनच लाईन लागते आणि इथंच बाजूला सगळेजण चपला काढून ठेवतात. चपला ठेवण्यासाठी असं वेगळं स्टँड नाही आहे आणि बाजूलाच फुलांच्या दुकानामध्ये सर्वजण चपला काढतात आणि तिथूनच फुलं घेतात. गर्दी तर खूप दिसते. आता बघूया किती वाजता आपला नंबर लागतो दर्शनाचा. तर इथं हार फुलं आहेत. तर मला हार फुलं घ्यायचे होते. म्हटलं इथं चप्पल ठेवते आणि हार फुलं इथूनच घेऊन घेते, नंतर पुढे मिळेल की नाही मिळेल. तर मग इथं 100 रुपयाला एक टोपली आहे. त्याच्यामध्ये नारळ, बेलपत्र, फुलं, प्रसादाचं एक पॅकेट छोटंवालं. तर अशा प्रकारे 100 रुपयाला मिळतं. तर मी 100 रुपयाला विकत घेतलं. तर आता लाईनमध्ये आहे. खूप गर्दी आहे. आणि हे आहे ज्या लाईनमध्ये हे दोन लाईनी आहेत, याच्यामध्ये ज्या रांगा आहेत ना, याच्यामध्ये म्हणजे स्पर्श करून दर्शन घेतलं जाते. आणि जे बाजूची आहे तिथंसा मुखदर्शन आहे. म्हणजे शिवलिंगाला स्पर्श करता येत नाही, फक्त मुखदर्शन घेऊनच वापस यायला लागते. तर त्याच्यामध्ये जास्त गर्दी नाही आहे. बाजूला पेढ्यांचं दुकान आहे आणि जास्त करून मक्का, आता मक्याचा सीझन आहे ना, पावसाळा चालू आहे त्यामुळे. तर सगळ्यांकडे मक्का विकायला आहे. म्हणजे उकडतात आणि त्यानंतर मला वाटते भाजून देतात. कारण मी बघितला नाही आणि मी खाल्ला नाही, कारण माझा उपवास आहे. त्या कारणानं मग मी लाईनमध्येच उभी होती आणि इकडे तिकडे गेलीच नाही. कारण म्हटलं आपल्याला दूर परत जायचं आहे वापस, तर त्याच्यामुळे आधी दर्शन घेऊया, नंतर बाकीचे कामं करूया. तर फक्त मी चहा घेतला आणि दर्शनासाठी लाईनमध्ये लागले. तर तिथं बसस्टॉपला जेव्हा आपण उतरतो तिथं रूम पण सगळेजण विचारायला येतात की फ्रेश होण्यासाठी रूम पाहिजे का म्हणून. तर अशा प्रकारे आपल्याला फ्रेश होण्यासाठी तिथं रूम पण मिळतात. तर बघा किती गर्दी आहे ते तुम्ही बघू शकता. खूप गर्दी आहे. खूप भक्त आलेत दर्शनासाठी महादेवांच्या. आणि हे बघा कावड पण घेऊन जातात पाण्याची महादेवाला अभिषेक करण्यासाठी. आणि हे बघा इथं वानर बसलेले आहेत. छोटे छोटे 5-6 पिल्लं पण आहेत. इथं झाडावर पण बसलेले आहेत आणि सगळेजण त्यांना केळं देतात आणि त्यामुळे ते केळं खातात आणि तिथंच बसतात. बाकी कोणाला काही त्रास वगैरे देत नाही. आणि आता माझं दर्शन करून मी बाहेर आली. पाऊस तर जोरात चालू आहे. तर माझं दर्शन करून झालेलं आहे आणि दर्शन करून मी बाहेर आले. तुम्ही बघू शकता बाहेर जाण्याचा हा रस्ता आहे. आणि मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी मना आहे, म्हणून दर्शन करून झालं. तर आता किती वाजलेत? 2 वाजलेत. सकाळी 8:30 वाजतापासून तर लाईनमध्ये उभी होती. तर आता किती 2 वाजता मी दर्शन करून बाहेर आले. श्रावण महिना आहे त्याच्यामुळे खूप गर्दी होती मंदिरामध्ये. इकडे मला ना कोणाकडे छत्री दिसतच नाही. सगळ्यांनी रेनकोटच घालून घेतलेले आहेत आणि छत्री फक्त मीच घेऊन आले. आणि मला वाटलं की चला छत्री, आणि एवढी हवा नाही आहे, एवढी काही मला गरज पडली नाही छत्री काढायची. आता बघा थोडा थोडा पाऊस चालू आहे, तर या पावसामध्ये जाते. कारण छत्री ओली झाली ना तिथे बॅगेत ठेवायला ना कंटाळा येतो मला छत्री. आणि हे बघा असं थोडं थोडं पाणी भरलेलं. आणि झालं आता दर्शन करून. आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. मध्येच रांगेमध्ये चाय मिळतं, म्हणजे विकत घ्यायला लागते, विकायला येतं. आणि त्यानंतर बाजूलाच दुकानं आहेत, वडापाव, वेफर्स वगैरे असे चिप्सचे, तर घेऊन खातात. पण सहसा करून कोणी खात नाही, जास्त करून शक्यतो चायच पितात. तर मी पण चायच पिलेला, कारण म्हटलं चाय पिऊया. कारण खूप वेळ लागला दर्शनासाठी आणि खूप छान असं माझं दर्शन झालं. शिवलिंगाला स्पर्श करू देतात, जल अर्पण करू देतात, आपण जे गंगाजल घेऊन जातो ते, आणि फुलं अर्पण करू देतात आपल्याला. खूप सुंदर असं दर्शन होते. शांत वाटते, मनाला प्रसन्न वाटते. आता ह्या वरती जाण्याच्या पायऱ्या आहेत, तर आता मी वरती चाललेली आहे.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र आणि मुख्य शिवलिंग मानले जाते. हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत भीमा नदीच्या उगमावर बसलेलं आहे. हे ज्योतिर्लिंग नैसर्गिकरित्या प्रकट झालेलं स्वयंभू मानले जाते. शिवलिंगाचे 2 भाग दिसतात. त्यातील एक भाग म्हणजे भगवान महादेवांचा आणि दुसरा भाग म्हणजे माता पार्वतीचा प्रतीक मानले जाते. मंदिराच्या अगदी जवळूनच भीमा नदीचा उगम होतो आणि हे मंदिर भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात असल्यामुळे आजूबाजूला हिरवागार निसर्ग आणि दुर्मिळ शेकडो महाराष्ट्राचा राज्यप्राणी पाहायला मिळतात. तर काल मला दिसलेले, पण ते मी बसमध्ये होते आणि व्हिडिओ म्हणजे खिडकी पूर्ण उघडी नव्हती, त्याच्यामुळे मग मला तो काही व्हिडिओ काढता आला नाही. नाही तर खूप छान मला अशी ते दिसलेले शेकडो जसे जंगलामध्ये चारा खात होते. आणि शिवपुराण आणि इतर धार्मिक ग्रंथानुसार भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या स्थापनेमागे त्रिपुरासूर आणि भीमासूर यांच्याशी संबंधित पौराणिक कथा सांगण्यात येते. आणि हे बघा, इकडे पूर्ण पार्किंगला गाड्या लावलेल्या आहेत. जसं आपण मंदिराच्या हा बाहेरचा जो गेट आहे जिथं आपण दर्शनासाठी उभं राहायचो, तर तिथंच बाजूला सगळ्या पार्किंगसाठी सुविधा आहे. दर्शनालाच मला 5-6 घंटे गेले, म्हणजे 8 वाजतापासून बोला 8:30 वाजतापासून तर 2 वाजलेत मला. आणि त्यानंतर म्हटलं चला थोडंफार खाऊन घेऊया, नंतर परत पुण्याला जाण्यासाठी एकदा निघालं की मग 4-5 तास तर आरामातच जातात, ट्रॉफिक वगैरे लागते. तर मग मी मिसळपाव मागवली आणि म्हटलं मिसळपाव खाते आणि त्यानंतर मग चहा पिते. कारण दर्शनासाठी जेव्हा मी लाईनमध्ये उभी होती तेव्हा काहीच खाल्लं नव्हतं, फक्त 1-2 वेळा चहा पिल्याला. तर आता खाते आणि मग नंतर बसस्टॉपला जाते. तर चांगली आहे मिसळपाव, एवढी पण काही अशी हे नाही आहे, छान आहे मिसळपाव. तर बाजूला देवीचं मंदिर आहे, तर म्हटलं चला आपण दर्शन घेऊया. आणि बाहेर सुंदर बघा किती छान असा वाघ आहे आणि आतमध्ये देवी माता आहे. तर दर्शन घेतलं आणि आता दर्शन घेऊन तिथून मी निघाली. हे बघा देवी आहे, सुंदर मूर्ती आहे देवीची. रावणाने कुंभकर्णाचं वध झाल्यानंतर कुंभकर्णाचा मुलगा भीम याने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगवान ब्रह्माची घोर तपस्या केली आणि असीम शक्ती प्राप्त केली. भीमासुराने देवावर, ऋषीमुनीवर आणि राजांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. कामरूप देशांचा राजा प्रियधर्म, जो भगवान महादेवांचा परमभक्त होता, याला बंदी बनवले. मंदिराची जी बांधणी आहे ते प्राचीन हेमांडपती शैलीतील असून इंदूरच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जीर्णद्वार आणि शिखर निर्माण केले होते. पुण्यापासून हे अंतर साधारण 125 किलोमीटर आणि मुंबईपासून 200 किलोमीटर आहे. भीमासुराच्या अत्याचाराला कंटाळून सर्वांनी ऋषीमुनींनी भगवान महादेवांची प्रार्थना केली. जेव्हा भीमासुराने बंदिवासात असलेल्या राजाच्या शिवलिंगावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवान महादेव प्रकट झाले आणि त्यांनी भीमासूर यांच्यात भयंकर युद्ध झाले. अखेर भगवान महादेवांनी भीमासुराचा वध केला आणि जगाला त्यांच्या त्रासांपासून मुक्त केले. युद्धानंतर भगवान महादेवांचा क्रोध शांत करण्यासाठी ऋषीमुनींनी त्यांना त्याच ठिकाणी स्थिर राहण्याची विनंती केली. देवाच्या विनंतीवरून भगवान महादेव तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. युद्धादरम्यान भगवान महादेवांच्या शरीरातून निघालेल्या घामांपासून भीमा नदी प्रवाहित झाली. म्हणूनच या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर असे नाव पडले. आता हे इकडल्या साईडचं पूर्ण जंगल आहे. जाताना मी तिकडल्या साईडचे तुम्हाला डोंगर दाखवले. आता हे इकडल्या साईडचं आहे. खूप छान असं वातावरण आहे, पाऊस चालू आहे आणि खूप धुकं, पूर्ण जंगल धुक्यांनी भरलेलं आहे. खूप सुंदर आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि सजेस्ट करा तुम्हाला कुठल्या देवस्थानचा ब्लॉग बघायचा आहे. तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगू शकता आणि मी त्याप्रमाणे ब्लॉग बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.